आपले स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाच्या पूर्णा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी सौ रत्ना सुनील भालेराव यांची निवड करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाथरी विधानसभेचे आमदार तथा परभणी जिल्हाध्यक्ष राजेशभाई विटेकर यांच्या आदेशाने पूर्णा तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांच्या हस्ते सौ रत्ना सुनील भालेराव यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला। यावेळी सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा शहराध्यक्ष आनंद कनकुटे, सुमित्रा रवींद्र आहिरे, रेखा दीपक कराळे, रेखा नागोराव भालेराव, रमाबाई किशन झोंधळे, सुमनबाई कनकुटे, नंदा श्रीखंडे, पूनम विलास भराडे, वंदना आनंद दीपक, आशा रवींद्र कुमार हतकर, शोभाबाई भीमराव मांडे, रंजना शीलवंत भराडे, अंबादास डोंगरे, मिलिंद लोंढे, मास्टर सुनील भालेराव, सिद्धोधन वाघमारे, वैभव गायकवाड, उत्तम श्रीखंडे, शुभम गायकवाड, गोविंद गजबारे सह अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या। तर सौ रत्ना भालेराव यांनी सर्वांचे आभार मानले। काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे आज महिला तालुका अध्यक्ष रचनाताई भालेराव यांची निवड करण्यात आली आणि आज पूर्णा शहरामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून सतत राष्ट्रवादीचे कार्यक्रम चालू आहे, सभासद नोंदणी चालू आहे आणि सगळं बघून बरेचसे कार्यकर्ते जोडायचं काम चालू झालेले असून आज या ठिकाणी पूर्ण महिलाचं काम रचनाताईचं चांगलं असल्यामुळं पूर्णेमध्ये आपण रचनाताईला राष्ट्रवादी सामाजिक काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्यायाचा विभाग दिला असून तालुकाध्यक्षपदी चांगल्या पद्धतीने राबवते एवढंच बोलतो मी। आणि वरी अजितदादा व विटेकर दादा यांचं नाव चांगल्यापैकी मोठं करते ना राष्ट्रवादीच्या माध्यमातून रचना सुनील भालेराव, चक्रवर्ती दादा वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिला आघाडी याचे पद दिलेले आहे। त्याचा पदाचा स्वीकार करते आणि माझ्यासाठी इथं जमलेल्या सगळ्या महिलांचा आभार मानते आणि पुढील कार्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन आणि माझा 100% ह्या कामाला देईन।